यावर्षी फेब्रुवारीमध्ये आखाती युद्धाचं निमित्त करून ऑटो रिक्षा गॅसचे वाढलेले दर 61 रुपये प्रति लिटर होते. ह्या पेट्रोल पंप मालक चालकांच्या मनमानी कारभारामुळे 61 रुपये प्रति लिटर भाव जे होतात ते आज 125 रुपये गेलेले आहे. ही यांची मनमानी आहे. विशेष करून दुसरी बाजू गॅसची दुसरी बाजू बोलतोय. घरगुती जी गॅस आहे त्या गॅस मागे 14 किलोच्या गॅस मागे फक्त 60 रुपये वाढवतात आणि ह्या लिटर 60 मागे 65 रुपये वाढवतात, म्हणजे 125 करतात. ही कुठला अन्याय आहे रिक्षा चालकांवर? यासाठी आपण तिथे नाही तिथे गेलो पण कुठंच काही झालेलं नाही. फक्त पेट्रोल पंप सुरळीत नव्हते, फक्त सुरळीत झालेत. त्या अनुषंगाने दुसरी बाजू सांगायचं म्हणजे कंपनी बसेस व अवैध वाहतूक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्र खूप मोठं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कंपन्या आहेत. त्यानुसार वर्कर न्याय करण्यासाठी कंपनी मालकांनी ट्रान्सपोर्टच्या बसेस लावलेल्या आहेत. ट्रान्सपोर्टच्या बसेसचे ड्रायव्हर कंपनी वर्कर सोडल्याच्या नंतर जिल्ह्यातील प्रत्येक फक्त MIDC या वाळूजच नाही, शेंद्रा असेल, चिकलठाणा असेल, पैठण, चितेगाव असेल, अजून इतर ज्या MIDC आहेत, प्रत्येक विभागातून प्रत्येक एरियामधून हे ड्रायव्हर अवैध वाहतूक करतात. त्यांचे सगळे लोक कॉन्टॅक्टमध्ये असतात. अवैध लोक कॉन्टॅक्टद्वारे हे प्रवासी वाहतूक करतात. आज माझ्या मते मी तर सांगतो 20 वर्षापासून मी माझ्या नजरेने पाहतोय की हे रिक्षा चालक खूप परेशान आहेत. यांच्या मागण्या कोणीच मागणी करत नाही आणि ह्या जी चालली भाडखाऊ ही कंपनी बस अवैध वाहतूक केल्याशिवाय राहत नाही. हे माझ्या पक्क्या डोक्यात बसलेलं आहे. म्हणून मी स्वतः 4-5 वर्षापासून या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे रिक्षा चालवण्यासाठी. रिक्षा चालवत नाही, परंतु मला रिक्षा चालकांची दयामाया ज्यादा आहे, काळजी ज्यादा आहे. यासाठी मी एक क्षेत्र निवडलं आणि मी आज या महाराष्ट्र श्रमिक वाहतूक संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून हा निर्णय घेतला. आणि तिसरी मागणी अशी आहे, यासाठी या कंपनी बसेसवर 20 वर्षापासून कोणी कारवाई केलेली नाही. कारवाई केली असेल खातूरमातूर कारवाई झालेली आहे. या व्यतिरिक्त या कंपनी बसेस पूर्णपणे अवैध वाहतूकपासून बंद झाल्या पाहिजे, अवैध वाहतूकपासून अलिप्त झाल्या पाहिजे, ही माझी मागणी आहे. ट्रान्सपोर्ट कंपनी बसला माझी तिसरी ही नियमन आहेत. परंतु एकही पिंक रिक्षावर आपण आताही जाऊन पाहू शकता की एकही पिंक रिक्षावर महिला नाहीये, पुरुष रिक्षा चालवतात. परत बाहेर जिल्ह्यातील रिक्षा भरपूर आहेत. हे प्रशासन झोपी गेलेलं आहे का? आम्ही वेळोवेळी निवेदने देतो, निवेदन आमचं ऐकलं जात नाही. खातूरमातूर कारवाई केली जाते. आम्हाला इन आउट वोल्ट देतात, शिके मारतात, हाकलून देतात म्हणजे ठीक आहे करून घेऊ म्हणतात. परत ही बाई टॅक्सी त्यामध्ये म्हणे प्रवाशांसाठी 2 व्हीलरची गरज आहे का हो? या ऑटो रिक्षा चालकांनी काय करायचं हो? एक वर्षाचे 20 ते 25 हजार त्यांना भरावं लागतं आणि ही रिक्षांना काही भरायचं नाही म्हणे. परत बाई टॅक्सी ते कशाला हो? हे सगळं बंद झाल्याशिवाय मी या मंडपातून उठणार नाही. सर्वप्रथम परत तुमचे सर्व मीडियावाल्यांचे आभार मानतो आणि माझे धंदेकरी, माझे समर्थक सर्व माझ्या गेले अनेक वर्षापासून रिक्षा चालकाच्या समस्या होत्या, पण अचानक तुमचं आंदोलन सुरू झालं. याबाबत तुमचं काय मत आहे? याबाबत माझं एकच मत आहे, बऱ्याच वर्षापासून आंदोलने छिडतात, रस्ता रोको केल्या जाते. भरपूर काही काल परवा आमच्या भाई भाऊनी वसीमभाई असेल, बरेच इम्रान पटेल असतील, अजून काय ते अहमद पटेल जे भरपूर होते, नाव नाही सांगता येणार. या लोकांनी सुद्धा या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कपडे काढून फेकले होते, तरी पण कुठंच काही नाही. मी माझ्या संघटने थ्रू जवळपास आज 12 पत्रव्यवहार केलेले आहे. मला सुद्धा
चॉकलेट दिल्या जातं. मला पोलीस स्टेशनहून पत्रव्यवहार येतो, समजपत्र येतात की साहेब तुमचं पत्र आम्हाला मिळालं, कारवाई केली, कारवाई करत आहो आणि करत राहणार आणि करतच राहतात. 1-2 कंपनी बसेस अडवतात आणि जसे आज तसे दुसऱ्या दिवशी ड्रायव्हर बदलतो. पुढचं पाऊल काय राहणार आहे? हां, 1 मिनिट परत सांगतो. माझं पुढचं पाऊल असं असेल की ह्या ज्या मागण्या आहेत, ह्या ज्या माझ्या ठाम मागण्या आहेत, पूर्ण लेखी स्वरूपात मिळाल्याशिवाय आणि परत सांगतो उद्यापासनं ह्या म्हणजे माझं उपोषणाच्या नंतर हे सगळं मला क्लिअर पाहिजे रोडवर आणि मी तोपर्यंत उठणार नाही. या मागण्या माझ्या पूर्ण मान्य झाल्याशिवाय मी उठणार नाही इथून. अरे सरकार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज कोणाच्या? अरे सरकार मामा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अरे सरकार मामा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. रिक्षा चालक मालक संघटनाचा, रिक्षा चालक मालक संघटनाचा हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. अरे हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी, खाली करो, अरे हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी. खाली करो.